जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, विषय बघू शकता खूप महत्त्वाचा आहे आणि आपला येणाऱ्या पोलीस भरतीसाठी खूप महत्त्वाची आणि तुम्हाला आनंद देणारी अपडेट आपण घेऊन आलेलो आहे. कारण की पोलीस भरती 2024-25मध्ये आपल्याला खूप मोठ्या जागा या वाढताना दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो बघू शकता, विषय चालक पोलीस शिपाई संवर्गाची रिक्त पदे सशस्त्र पोलीस शिपाई म्हणून भरणे बाबत. पुढे बघा, राज्य राखीव पोलीस बल गटामध्ये सशस्त्र पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई हे दोन स्वतंत्र संवर्ग असून त्यांची स्वतंत्र मंजूर पदसंख्या आहे. चालक पोलीस शिपाई संवर्गाचे सेवा प्रवेश नियम अद्यापपर्यंत शासन मान्य झालेले नाही, त्यामुळे त्या पदांची भरती होत नाही. पर्यायाने ही पदे रिक्त राहतात. गटामध्ये मोठ्या प्रमाणावर चारचाकी वाहने आहेत. चालक पोलीस शिपाई पदे रिक्त असली तरी वाहन कार्यान्वित ठेवणे बंधनकारक असल्याने कार्यकारी कंपनीतील सशस्त्र पोलीस शिपाई यांना चालकाचे कर्तव्य बजावावे लागते व त्यामुळे कार्यकारी कंपनीमध्ये सशस्त्र पोलीस शिपाई यांचा तुटवडा जाणवतो. पुढे बघा, या समस्येवर मात करण्यासाठी सर्वसमावेशक यांना याद्वारे निर्देश देण्यात येते की सशस्त्र पोलीस शिपाई पदाची भरती करताना चालक पोलीस शिपाईची रिक्त पदे त्या अंतर्भूत करावीत व त्याप्रमाणे रिक्त पदसंख्या निश्चित करावी. म्हणजे सशस्त्र पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई यांची एकत्रित आकडेवारी करावी व त्यानुसार सशस्त्र पोलीस शिपाईची रिक्त पदे पोलीस शिपाई प्रक्रियेमधून भरण्यात यावी. भविष्यात जेव्हा चालक पोलीस शिपाई यांचे सेवा प्रवेश नियमास शासनाची मंजुरी मिळेल तेव्हा चालक पोलीस शिपाई पदाची स्वतंत्रपणे भरती करण्यात येईल. तोपर्यंत ही पदे रिक्त ठेवण्यात येऊ नये. बघा, पदे रिक्त ठेवण्यात येऊ नये म्हणजेच जागा या नक्कीच वाढणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि कारण की SRPFमध्ये सुद्धा वाहनांची संख्या जास्त आहे आणि तिथे फक्त सध्याच्या परिस्थितीमध्ये सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजेच पोलीस शिपाई आपण ज्याला सरळ भाषेत म्हणतो ती भरती होत आहे. चालक पोलीस शिपाई भरती होत नाही आहे. तरी पण ती जी चालकाची जी पदे आहेत ती रिक्त ठेवू नका म्हणते. म्हणजेच काय तर SRPFमध्ये आणि टोटल संख्येमध्ये पदांची ही वाढ होणार आहे. आणि पत्र बघू शकता, अपर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस बल महाराष्ट्र राज्य मुंबई राजकुमार भटकर साहेबांची इथे साईनसुद्धा आहे आणि तारीखसुद्धा देण्यात आलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. धन्यवाद.